नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल DY2 अपडेट्स मराठीवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स, कॉल्स आणि मेसेज येत आहेत की रेग्युलर सेमिस्टरचा जो रिझल्ट आहे तुमचा तो कधीपर्यंत लागेल। या संबंधितच एक रिप्लाय देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आज घेऊन आलो आहे। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी रिझल्ट संबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी भरपूर विद्यार्थी मला कमेंट्स, कॉल आणि मेसेज येत आहेत की आपले जे काही रिझल्ट आहेत त्या रिझल्टची डेडलाईन आपण आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट तुमचे 15 तारखेनंतर लागतील। आता मित्रांनो, हे जे काही डेट्स होते ते आपले टेंटेटिव्ह त्या टायमाचे होते। आता करंट न्यूजनुसार जे काही तुमचे रिझल्ट लागत आहे, म्हणजे तुमच्या सप्लिमेंटरीचे जे काही रिझल्ट तुमचे पब्लिश झालेले होते मागच्या वेळेस, तर ते जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट लागल्याच्यानंतर आपल्याला वाटलं होतं की इमिडिएटली ते तुमचे रिझल्ट लावतील, बट त्यांनी तसं केलेलं नाही आहे। या ठिकाणी रेग्युलर सेमिस्टरचे जे रिझल्ट आहेत ते अजूनपर्यंत कोणत्याच कॉलेजला लागलेले नाही आहेत। बाकीच्या काही कॉलेजेसला रिझल्ट आलेले आहेत, बट ते सुद्धा नंबरप्रमाणे किंवा जसे तुमचे रिझल्ट लागत असतात, जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमचे DY2 युनिव्हर्सिटीचे किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीचे रिझल्ट जे असतात ते तुमचे 45 डेजच्या आत लागत असतात आणि 45 डेजमध्ये तुमचा रिझल्ट बिलकुलही या युनिव्हर्सिटीचे लागलेले नाही आहे, हे आपल्याला माहितीच असेल। सोबतच या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सर्वात पहिले लास्ट इयरचे रिझल्ट लागत असतात, त्याच्यानंतर फर्स्ट इयरचे रिझल्ट लागतात आणि त्यानंतर सेकंड आणि थर्ड इयरचे रिझल्टसुद्धा लागत असतात। सो अशा प्रकारे रिझल्ट लागत असतात, बट ज्या पद्धतीने कॉलेजला रिझल्ट सेंड केला जातो आहे तर त्यामध्ये अशा प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला बघायला भेटत नाही आहे। सो या ठिकाणी कॉलेजला अजूनपर्यंत रिझल्ट सेंड झालेले नाही आहेत। काही कॉलेजेसला फक्त रिझल्ट आलेले आहेत, ते सुद्धा आता एका कॉलेजला CSE डिपार्टमेंटचा रिझल्ट लागलेला आहे, तो सुद्धा 7th सेमिस्टरचा, आणि एका कॉलेजला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा रिझल्ट लागलेला आहे, तो सुद्धा 5th सेमिस्टरचा। सो अशा पद्धतीने तुमचे काही कॉलेजेसमध्येच रिझल्ट लागलेले आहेत, अजूनपर्यंत पूर्णतः कोणत्याच कॉलेजमध्ये रिझल्ट गेलेले नाहीत। सो मित्रांनो, मग तुम्ही आम्हाला आता कमेंट करणार की रिझल्ट नेमका कधी लागेल। तर बघा, या ठिकाणी आपण रिझल्ट जो एक्सपेक्ट करू शकतो करंट न्यूजनुसार, तुमचा जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या 1 मेपासून मी तुम्हाला डेडलाईन सांगत आहे, आणि त्या हिशोबाने म्हणजे जशी आपल्याकडे न्यूज आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला या ठिकाणी तारीख सांगणार आहे। तुम्हाला माहीत आहे हे प्रेडिक्शन आहे, या ठिकाणी तारीख फिक्स नसते, कारण युनिव्हर्सिटीचे रिझल्ट कोणत्या दिवशी कोणता रिझल्ट लागेल हे फिक्स नसतं। सो आणि या ठिकाणी हे जे काही रिझल्ट लागतील या रिझल्टला ते नंतर पोर्टलवर सुद्धा पब्लिश करू शकतात, त्यामुळे या ठिकाणी टाईम कदाचित लागू शकतो। सो या ठिकाणी तुमचे जे काही रिझल्ट आहेत एक्सपेक्टेड डेट आपण 1 मेपासून तर मेचे सेकंड वीकपर्यंत तुमचे रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। मेच्या सेकंड वीकपर्यंत तुमचे सगळे रिझल्ट जवळजवळ लागले पाहिजे, बट या ठिकाणी मेपर्यंत जे आहे, मेच्या फर्स्ट वीक आणि सेकंड वीक या ठिकाणी तुम्हाला रिझल्टसाठी दिलेला आहे। म्हणजे मेच्या सेकंड वीक किंवा मॅक्स टू मॅक्स जर आपण वेबसाईट पकडलं तर थर्ड वीकपर्यंत तुमचा रिझल्ट मॅक्स टू मॅक्स लागू शकतो। थर्ड वीकनंतर तुमचा रिझल्ट लागणार नाही, कारण ऑलरेडी लेट झालेला आहे मित्रांनो। विद्यार्थ्यांना रिझल्ट लागत असतो भरपूर कामांसाठी वेगवेगळ्या, सो त्या ठिकाणी रिझल्टसुद्धा महत्त्वाचं आहे तुमचं लागणं। त्यानंतर तुमचे जे काही ॲकॅडमिक इयर आहेत पुढचे ते इयर स्टार्ट झालेले आहेत, बाकी विद्यार्थ्यांना रिझल्टच माहिती नसेल, पुन्हा कॅरी ऑन संबंधितसुद्धा रिझल्ट त्यांना लावावा लागेल। सो या सर्व गोष्टी वगळता आपल्याला रिझल्ट जो आहे तो एक्सपेक्टेड आहे की मेच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट लागेल। आता तो 1 तारखेला लागेल, 2 तारखेला लागेल, 3 तारखेला लागेल हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही, कारण तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवर हे बघायला भेटणार नाही की तुमच्या DY2चा रिझल्ट कन्फर्म येईल असं। सो हे जस्ट प्रेडिक्शन आहे, मेच्या फर्स्ट आणि सेकंड वीकमध्ये तुमचा रिझल्ट नक्की लागण्याचे दाट चान्सेस आहेत। आणि सोबतच अजून एक न्यूज अशी म्हणजे की जे तुमचे फायनल इयरचे विद्यार्थी आहेत ज्यांचं 7th सेमिस्टर आहे, सो 7th सेमिस्टरचे जे रिझल्ट आहेत ते सुद्धा तुमचे 7 मेपर्यंत लागण्याचे चान्सेस आहेत। सो यानंतर तुमचे जे रिझल्ट आहेत मेचे फर्स्ट वीक, सेकंड वीक आणि थर्ड वीक यामध्ये तुमचे रिझल्ट नक्कीच डिस्प्ले होतील। सो मित्रांनो, आय होप तुम्हाला हा छोटासा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल।
मित्रांनो या ठिकाणी डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीचे रिझल्ट डेट फिक्स नसतात. सोबतच तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्टसुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये येत असतो. सध्याला जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये PDF फॉर्मॅटमध्येच तुमचा रिझल्ट येत आहे आणि ती PDF कुठे शेअर केली जाणार नाही. ती PDF तुम्हाला या ठिकाणी कॉलेजला जाऊनच कॉलेजला कॉन्टॅक्ट करूनच तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट बघायला भेटेल. त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट कुठेही बघायला भेटणार नाही. सो तुम्ही कॉलेजला जाऊनच ते रिझल्टसुद्धा चेक करू शकतात आणि त्याबद्दल जसेही सगळे रिझल्ट ऑफिशियली डिक्लेअर होतील त्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईलच की तुमचा ऑफिशियली रिझल्ट डिक्लेअर झाला आहे की नाही. बट ऑफिशियली कुठलाही रिझल्ट अजूनपर्यंत डिक्लेअर झालेला नाही. जरी कॉलेजेसमध्ये रिझल्ट आलेले असतील 1-2 ब्रांचेसचे 1-2 सेमिस्टरचे तरीसुद्धा तुमच्या ऑफिशियली डिक्लेअर झालेला नाही आहे. ऑफिशियली जेव्हा डिक्लेअर्ड होईल त्यानंतर आपल्या चॅनलवर नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओ येईल. सो आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. तुमच्या मेच्या फर्स्ट वीक, सेकंड वीक आणि थर्ड वीक या वीकमध्ये तुमचे रिझल्ट नक्कीच लागतील. आणि हा व्हिडिओ जो आहे याचा बनवण्याचा पर्पज असाच आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आणि कॉल्स आणि मेसेजेस तेच आहेत की रिझल्ट आमचा कधी लागेल. तर बघा रिझल्टची फिक्स डेट नसते हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. रिझल्ट कधी कोणता लागेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. फक्त तुमचा रिझल्ट जो आहे तो करंट न्यूजनुसार मेच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड वीकमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारच्या डी.वाय.टी. रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल डी.वाय.टी. अपडेट्स मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. सोबतच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.